आज तर बरेच दिवसात दिसला भाऊ आपल्या शेतामध्ये खतरनाक भूत आणि अचानक एवढा भयंकर विषय कस का झाला माझ्यासोबत सगळं काही सांगतो ब्लॉग शेवटपर्यंत पहा. मंडळी रामराम. दुपारच्या टाइमला पप्पाला आणि मम्मीला घेऊन आलो तुम्ही आपल्या घरच्या शेतामध्ये, कारण की 5-6 दिवस झाले आपली डबल पेरणी झाली होती. म्हटलं चला आता कस काय उगलं कस काय नाही ते एकदा पाहून तरी येऊ. मग आता ट्रॅक्टरनं पेरेल होतं म्हटल्यावर तर काही आता वांदच नाही. मागच्या वेळेस तरी थोडाफार उडीत टाकला होता, यावेळेस आता काही टेन्शनच नाही ठेवलं. डायरेक्ट सोयाबीन तूर पेरून टाकली आपल्या पूर्ण वावरात. आणि आपल्या शेतात जिथं पाणी तुंबतं ना तिथं पण आपल्या मम्मीनं सोयाबीनच्या तुटा लावून दिल्या. डबल मोडून पेरायच्या बारेत ताम जायला घ्या ना टॉपवर वर का सध्या यावर्षी. मग म्हटलं चला आता लई दिवस झाले आपला बोर पण नव्हता चालू केला. मग मस्त पैकी ना आपल्या बोरजवळ आलो तो पाईप वगैरे लावला आणि आता केली होती इकडे मोटर चालू. आणि आता यावर्षी पासून पाण्याचं तर काही टेन्शनच नाही आपल्याला. मस्त पैकी बोर वगैरे चालू करून घेतला होता बरं का. मग त्याच्यानंतर ना आलो तो आपण इकडे ठोक्यान करेल शेतात. आणि शेताला रोड नॅशनल हवे असल्यामुळे ना रोडवरच दिली होती आपली गाडी लावून आणि आलो तो इकडे आपल्या शेतात. आणि ठोक्यान करेल 3 एकरची शेत आहे ना ते कोरडं होतं. मग तिच्यात पण पूर्ण सोयाबीन तुरच पेरून टाकली होती. इकडे थोडं खाली येत नाही तिकडे दिसलं ना रे खतरनाक भूत. तर मंडळी भूताचा जो विषय ना तो खोटा होता. आणि हे जे बुजगावून लावलेलं नाही ना आपण ते हरणा रोट्यासाठी लावलेलं आहे. अशा प्रत्येक पट्टीत ना एक बुजगावून तयार करून लावून दिलं आपण. चला तर मंडळी आजचा आपला मिनी ब्लॉग कसं काय वाटला ना एकदा मला कमेंट करून नक्की सांगा. असेच खतरनाक ब्लॉग पाहण्यासाठी ना तुम्ही आपल्याला चटकन फॉलो करून घ्यायचंय. आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत कस